हॅलो, दिस इज न्यूट्रिशनिस्ट विद्या सावंत. आज आपण बनवूयात पनीर आणि मूग डाळीचा अतिशय हेल्दी आणि वेट लॉस फ्रेंडली सॅलड. त्यासाठी 1 वाटी भिजवलेली मुगाची डाळ आपण उकळत ठेवूयात. तोपर्यंत आपण एका डिश मध्ये 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा जिरा पावडर, 1 चमचा धना पावडर, चवीपुरते मीठ आणि 1 ते 2 चमचे दही ऍड करूयात. हे सगळं टाकल्यानंतर तुम्हाला चांगलं मिक्स करायचे आणि ते तुम्हाला 50 ग्रॅम पनीर त्याच्यामध्ये तुम्हाला मॅरिनेट करायचं आहे. आता हे पनीर मॅरिनेट करून झाल्यानंतर तुम्हाला एक ग्रिल पॅन घ्यायचा आहे. ह्या ग्रिल पॅन मध्ये थोडंसं तेल तुम्ही स्प्रिंकल करा आणि त्यानंतर आपल्याला हे जे पनीरचे मॅरिनेट केलेले पीसेस आहेत हे छान गोल्डन ब्राऊन कलर मध्ये ग्रिल करायचे आहेत. बारीक गॅसवर तुम्ही पनीरचे पीसेस ठेवा. एक साइड झाल्यानंतर ती व्यवस्थित हळूहळू उलटवा, म्हणजे तो मसाला चिकटलेला तसाच राहील. दुसऱ्या साइडने सुद्धा गोल्डन ब्राऊन कलर वर करून घ्या. आता तुमचं पनीर तयार आहे. आता एका प्लेटमध्ये तुम्ही 1 छोटी कट केलेली काकडी, 1 छोटं कट केलेलं टोमॅटो, 1 छोटा कट केलेला कांदा ऍड करायचा आहे. इथे तुम्ही लेट्यूस ऍड करू शकता किंवा कुठल्याही तुमच्या आवडीच्या उकडलेल्या भाज्या सुद्धा ऍड करू शकता. आता ह्यावर तुम्हाला उकडलेली मुगाची डाळ ऍड करायची आहे. त्यावर तुम्ही थोडासा जिरा पावडर ऍड करा, थोडासा चाट मसाला ऍड करा, चवीपुरतं मीठ ऍड करा. इथे तुम्ही पुदिन्याची चटणी सुद्धा ऍड करू शकता, ज्याने या सॅलडचा फ्लेवर खूप छान वाढेल. आता ग्रिल केलेले पनीरचे पीसेस आपल्याला इथे ऍड करायचे आहेत आणि तुमचं वेट लॉस फ्रेंडली अतिशय हेल्दी आणि टेस्टी सॅलड तयार आहे, जे तुम्ही तुमच्या ब्रेकफास्ट किंवा लंच किंवा डिनर कुठल्याही मील मध्ये ऍड करू शकता आणि तुमची वेट लॉस जर्नी एन्जॉय करू शकता.